उमेदवारी यादी जाहीर होऊ लागतात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याचं पुढे येत आहे। प्रभाग क्रमांक 199 मधून किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी दिल्यानं स्थानिक शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली आहे। किशोरी पेडणेकर यांचा आधीचा प्रभाग राखीव झाल्यानं त्यांना या नव्या प्रभागातून उमेदवारी जाहीर झाली आहे। मात्र याच प्रभागातून शाखा प्रमुख राजेश कुसळे यांच्या पत्नी इच्छुक होत्या। पेडणेकर यांच्या उमेदवारीला विरोध करण्यासाठी बुधवारी रात्री आशिष चेंबूरकर यांच्या ऑफिस बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती। पण पाहतोय शिवसैनिकांची नाराजी आपल्याला पाहायला मिळतेय। किशोरी पेडणेकर यांना वॉर्ड क्रमांक 199 मधून उमेदवारी दिल्यामुळे स्थानिक उमेदवार डावलले जात असल्याची भावना शिवसैनिकांची आहे। आपण अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, किशोरी पेडणेकरांना 199 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र यामुळे स्थानिक उमेदवार डावलला जात असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे। काय नेमकं शिवसैनिकांचं म्हणणं आहे? किशोरी पेडणेकर यांचा जुना वार्ड जो होता तो लोअर परेल विभागातला होता। तो जुना वार्ड जो आहे तो राखीव झालेला आहे आणि त्याचबरोबर तो फुटला गेलेला आहे। त्यामुळे काही भाग त्यांचा वार्ड जो आहे ते 3 विभागामध्ये प्रभागामध्ये समाविष्ट झालेला आहे। त्यामुळे तो जुना वार्ड होता तो त्यांचं अस्तित्व राहिलेलं नाही। त्यामुळे किशोरी पेडणेकरांना दुसरा कुठला तरी वार्ड शोधणं गरजेचं होतं। त्यानुसार त्यांनी 199 वार्डमधून उमेदवारी जी आहे ती त्यांना मिळालेली आहे। परंतु तिथले जे स्थानिक शाखा प्रमुख आहेत राजेश कुसळे नावाचे, राजेश कुसळे यांना त्या प्रभागातून त्यांच्या पत्नीला उमेदवारी द्यायची होती। तो किशोरी पेडणेकर यांना उमेदवारी तिथून मिळाल्यामुळे ते सध्या नाराज झालेले दिसून येते। त्यामुळे रात्री ही नाराजी जी आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर यांच्या कार्यालयासमोर जाऊन देखील व्यक्त केली होती। त्याचबरोबर आज या संदर्भातला मोर्चा देखील काढण्याचं नियोजन जे आहे ते कार्यकर्त्यांकडून होताना दिसतंय। धन्यवाद कृष्णा या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।